बीड शहराच्या राजकीय पटावर सत्ता, निधी आणि वर्चस्वाची गणितं वेगानं बदलत आहेत. मात्र नुकत्याच घडलेल्या काही घडामोडींनी नगरपालिकेच्या कारभारावर आणि अंतर्गत समीकरणांवर एक मोठा राजकीय भूकंप घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अवघ्या 6 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित आणि शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नगरसेवकांनी एकत्र येत राजकीय तडजोडीची नवी जुळवाजुळव करत विनोद मुळूक यांना उपनगराध्यक्षपदी बसवलं होतं. त्यावेळी या युतीने बीड नगरपालिकेत एक नवा इतिहास रचल्याचा आव आणला गेला, परंतु सत्तेचा हा फुगा अवघ्या 6 महिन्यातच फुटण्याच्या मार्गावर आहे. तात्पुरती सोयीची वाटणारी ही आघाडी आता पूर्णपणे बिघडली आहे. या सत्ता संघर्षाच्या केंद्रस्थानी शहराचा विकास किंवा नागरी समस्या नसून नगरपालिकेत आलेला 48 कोटी रुपयांचा मोठा निधी आणि त्यावरून सुरू झालेली खोक्यांची फाईट आहे. यापूर्वी रस्त्यांच्या कामासाठी आलेले 22 कोटी रुपये सर्वांनी मिळून पचवल्यानंतर आता स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याच्या मजबूतीकरणासाठी प्राप्त झालेले 48 कोटी रुपये आपल्या खिशात कसे पाडून घ्यायचे याच मुद्द्यावरून पालिकेत अनेक गट तयार झालेत. बीड नगरपालिकेत नेमकं घडतंय काय हेच आपण या व्हिडिओ समजून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. नगरपालिकेच्या सभागृहात अजित पवार गटाचे गटनेते फारुख पटेल यांनी टाकलेला राजकीय बॉम्ब आणि त्यांनी वापरलेली खरमरीत भाषा सध्या बीडच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य विषय बनली आहे. गटनेते फारुख पटेल यांनी थेट आपल्याच गटाच्या स्वच्छता सभापतींवर निशाणा साधताना स्पष्ट शब्दात सांगितलंय की आमचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याशी कोणतेही वैयक्तिक भांडण किंवा मतभेद नाहीयेत, परंतु त्यांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या चमच्यांचा आवाज खूपच वाढलाय आणि सध्या हे चमचे सभागृहात व कारभारात जास्तच वाजतायत. पटेल यांनी मारलेला हा थेट राजकीय चिमटा स्वच्छता सभापती शेख निजाम यांना उद्देशून होता. या एकाच विधानाने 19 नगरसेवकांच्या या मजबूत वाटणाऱ्या गटात अंतर्गत कलहाची केवढी मोठी दरी निर्माण झाली आहे हे उघड केलं. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उघडपणे 2 तुकडे झाल्याचं स्पष्ट झालं आणि बीड नगरपालिकेच्या सत्तेची सूत्र हलवणारे आमदार विजयसिंह पंडित यांचे 9 महिने पूर्ण होण्यापूर्वीच नाके नऊ आले आहेत हे स्पष्ट झालं. या संपूर्ण अंतर्गत वादाची पाळंमुळं 48 कोटी रुपयांच्या कामाच्या वाटपात दडलेली आहेत. स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याच्या विविध कामांसाठी नगरपालिकेला 48 कोटींचा निधी मिळालाय. तो निधी सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागानुसार आणि गल्लीनुसार समान वाटून दिला जावा अशी आक्रमक भूमिका बहुतांश नगरसेवकांनी लावून धरली आहे. स्थानिक नगरसेवकांचं म्हणणं असं आहे की जर हा निधी नगरसेवकांमध्ये वाटला गेला तर ते आपल्या प्रभागात आपल्या विश्वासातील स्थानिक संस्थांमार्फत किंवा ठेकेदारांमार्फत कामं करून घेऊ शकतील आणि आपल्या कार्यकर्त्यांनाही सांभाळू शकतील. परंतु नगरसेवकांच्या या मागणीला स्वच्छता सभापती शेख निजाम आणि नगराध्यक्ष प्रतिनिधी मुजीब शेख यांनी अत्यंत तीव्र विरोध केलाय. या दोघांच्या मते या 48 कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया ही स्थानिक पातळीवर न होता राज्यस्तरावर ओपन टेंडर पद्धतीने व्हावी आणि याच राज्यस्तरीय टेंडर प्रक्रियेवरूनच नगरसेवकांचा खरा संताप उफाळून आलाय. राज्यस्तरीय ओपन टेंडर झाल्यास स्थानिक नगरसेवकांना त्यांच्या स्वतःच्या प्रभागात किंवा गल्लीत काम करण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही आणि त्यांच्या संस्था या प्रक्रियेतून बाहेर फेकल्या जातील ही वस्तुस्थिती सर्वच नगरसेवकांना स्पष्ट दिसतेय. दुसरीकडे जर हे 48 कोटींचं टेंडर राज्यस्तरावर एकाच मोठ्या ठेकेदाराला मिळालं तर त्या एकाच बड्या गुत्तेदाराकडून सत्ताधारी मोजक्या नेत्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. या 48 कोटींच्या व्यवहारात आमदार विजयसिंह पंडित, नगराध्यक्ष प्रतिनिधी मुजीब शेख आणि स्वच्छता सभापती निजाम शेख यांना त्यांचा ठरलेला वाटा अगदी बिनबोभाट आणि सहजरित्या मिळू शकतो. मग अशा वेळी ज्या नगरसेवकांच्या जीवावर ही सत्ता उभी आहे त्या इतर सामान्य नगरसेवकांचं काय? त्यांनी फक्त हात हलवत बाकीच्यांच्या तुगलकी कारभाराला पाठिंबा द्यायचा का हा मुख्य प्रश्न या निमित्ताने सर्व बंडखोर नगरसेवकांच्या मनात निर्माण झालाय. याच आर्थिक आणि राजकीय अन्यायाच्या भावनेतून अजित पवार गटाचे गटनेते फारुख पटेल यांच्या नेतृत्वात बंडखोरीचं निशाण फडकवलं गेलंय. फारुख पटेल यांच्यासोबत माजी सभापती अमर नाईकवाडे, विद्यमान उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, अशफाक इनामदार, मीना गोडसे, आरती बनसोडे, भैया मोरे, मुजाहिद पटेल, प्रमोद शिंदे, नुसरत आरा यांच्यासह तब्बल 11 नगरसेवकांनी एकत्र येत वेगळा गट स्थापन केला. या गटाने अजित पवार यांच्या जयंतीला नगरपालिकेत न थांबता थेट बारामतीत जाऊन अभिवादन केलं. तर दुसरीकडे नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांच्या वतीनं सर्व सूत्र हलवणारे मुजीब शेख आणि स्वच्छता सभापती निजाम शेख यांनी आपला एक वेगळा 2-3 जणांचा गट तयार केला. विशेष म्हणजे हे दोन्ही गट कागदोपत्री आणि वरकरणी आमदार विजयसिंह पंडित यांच्याच नेतृत्वात काम करत असल्याचं सांगतायत. परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती भलतीच आहे. बंडखोर गटाने जरी आमचे आमदारांशी भांडण नाही असं म्हटलं असलं तरी आतून हा गट आता राजकीय पर्यायांचा शोध घेऊ लागलाय हे दिसतंय.
सध्याच्या सूत्रांनुसार फारुख पटेल आणि विनोद मुळूक यांच्या नेतृत्वाखालील हा 11 नगरसेवकांचा बंडखोर गट भाजपच्या गटनेत्या डॉक्टर सारिका क्षीरसागर आणि शरद पवार गटाचे स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी सातत्याने संपर्कात असल्याचं समजतंय. जर 48 कोटींच्या निधीत स्थानिकांना वाटा मिळाला नाही आणि मनमानी कारभार असाच सुरू राहिला तर थेट सत्तांतर घडवून आणण्याचा इशारा या गटाने दिलाय. या राजकीय समीकरणांमुळे आमदार विजयसिंह पंडित यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पंडित यांच्या नेतृत्वाखाली कागदावर 19 नगरसेवक आहेत, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या आदेशानुसार आणि निष्ठेने काम करताना सध्या केवळ मुजीब शेख आणि निजाम शेख हे दोघच दिसत आहेत. उर्वरित बहुतांश नगरसेवक आता आमदार संदीप क्षीरसागर यांच्या संपर्कात गेले आहेत, तर काहींनी डॉक्टर सारिका क्षीरसागर यांच्या माध्यमातून भाजपशी संधान साधत स्वतःची राजकीय फिल्डिंग लावली आहे. अवघ्या 6 महिन्यात नगरसेवकांची ही फौज सांभाळताना आणि स्वतःचं राजकीय वर्चस्व टिकवून ठेवताना आमदार विजयसिंह पंडित यांच्या नाकी नऊ आले. बीड नगरपालिकेची नुकतीच पार पडलेली सर्वसाधारण सभा 3 दिवस चालली. या 3 दिवसांच्या कालावधीत शहराच्या विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर कायदेशीर ठराव मंजूर करण्यात आले असले तरी ही संपूर्ण सभा मुख्यत्वे प्रचंड गदारोळ, परस्पर विरोधी राजकीय टोमणे, एकेरी भाषेचा वापर आणि सत्ताधारी पक्षातील उघड्या पडलेल्या अंतर्गत गटबाजीमुळेच प्रचंड गाजली आहे. या 3 दिवसात विकास कामांचे मुद्दे बाजूला पडून राजकीय सत्ता संघर्षाचा ड्रामा पाहायला मिळाला. तरीही प्रशासकीय सोय म्हणून काही महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले. यामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा थकीत वैद्यकीय परतावा देणे, मलेरिया विभागातून कामावरून काढलेल्या 18 कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेणे, अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे आणि शहरात वाढत्या लोकसंख्येनुसार आवश्यक त्या ठिकाणी नवीन जलकुंभ उभारणे यासारखे महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. याशिवाय कोरोना काळातील प्रलंबित जन्म मृत्यू प्रमाणपत्र देणे आणि 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून आलेल्या निधीचं योग्य नियोजन करणे यावर सविस्तर चर्चा होऊन त्याबाबत विशेष सभा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या सर्व प्रशासकीय आणि विकास कामांच्या ठरावांपेक्षा सभेतील राजकीय वाद आणि आरोप प्रत्यारोपांचा धुमाकूळ अधिक चर्चेत राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अंतर्गत वाद या सभेच्या निमित्ताने संपूर्ण शहरासमोर चव्हाट्यावर आला. गटनेते फारुख पटेल आणि अमर नाईकवाडे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत आपल्याच पक्षाच्या स्वच्छता सभापतींवर आणि नगराध्यक्ष प्रतिनिधींवर थेट भ्रष्टाचाराचे व मनमानीचे आरोप केले. दुसरीकडे या सत्ताधारी वादाचा फायदा घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गटनेते खुर्शीद आलम यांनीही विविध नागरी मुद्द्यांवरून पालिका प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरलं. त्यांनी शहराच्या तुंबलेल्या गटारी, पाण्याचा विस्कळीत पुरवठा आणि निधीच्या विल्हेवाटीबाबत प्रशासनाला अनेक तिखट प्रश्न विचारून निरुत्तर केलं. तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या गटनेत्या डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी अत्यंत धूर्त राजकीय खेळी खेळत शहरातील मूलभूत समस्या सभागृहात हिरिरीने मांडल्या, परंतु त्याच वेळी विकास कामांना अडथळा येऊ नये म्हणून सभेत आलेल्या विविध नागरी ठरावांना अनुमोदन देऊन आपली राजकीय पोळी भाजून घेतली. या 3 दिवसांच्या गदारोळात नगरपालिकेतील राजकीय वातावरण इतकं तापलं होतं की लोकशाहीच्या सर्व मर्यादा पायदळीत उडवल्या गेल्या. घरी बसून तयार केलेले बेकायदेशीर ठराव सभेत आणणं, एकमेकांविरुद्ध अद्वा आणि एकेरी भाषेचा थेट वापर करणं, एकमेकांना राजकीय कोपरखिळ्या मारणं आणि वैयक्तिक पातळीवर जाऊन टोमणे मारणं यामुळे नगरपालिकेच्या या सभेचा सर्व नूरच निघून गेला होता. लोकप्रतिनिधींच्या या वर्तनामुळे उपस्थित नागरिक आणि अधिकारीही अवाक झाले होते. परंतु या संपूर्ण गदारोळात आणि आरोप प्रत्यारोपांच्या वादळात सर्वात आश्चर्यकारक आणि उल्लेखनीय गोष्ट म्हणजे नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांचं मौन. नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत बसूनही त्यांनी या संपूर्ण वादात अवाक्षरही काढलं नाही. त्या संपूर्ण सभेत केवळ शांतपणे ऐकून घेण्याच्या भूमिकेत दिसल्या. नगराध्यक्षांच्या या निष्क्रियतेमुळे आणि मौनामुळे नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनीच पुढाकार घेतला. त्यांनी सत्ताधाऱ्यांची बाजू सांभाळत सदस्यांनी विचारलेल्या तिखट प्रश्नांना उत्तरं दिली आणि विविध मुद्द्यांवर नगरपालिकेची भूमिका स्पष्ट केली. सभेतील काही विरोधी आणि असंतुष्ट सदस्यांनी थेट अध्यक्षांवर निशाणा साधत नगरपालिकेच्या प्रमुख म्हणून अध्यक्षांनीच स्वतः सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावीत असा आक्रमक आग्रह धरत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांनी बाळगलेलं मौन इतकं घट्ट होतं की सदस्यांचा हा प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरला. एकंदरीत पाहता बीड नगरपालिकेत सध्या सुरू असलेला हा 48 कोटी रुपयांचा वाद केवळ टेंडर प्रक्रियेपुरता किंवा एका योजनेपुरता मर्यादित राहिलेला नाही. हा वाद आता बीड शहराच्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईत रूपांतरित झालाय. अजित पवार गटातील 11 बंडखोर नगरसेवक, भाजपच्या डॉक्टर सारिका क्षीरसागर आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यात निर्माण झालेला हा नवा राजकीय एकोपा येणाऱ्या दिवसात बीड नगरपालिकेत मोठ्या राजकीय उलथापालथीची नांदी ठरण्याची शक्यता आहे.
22 कोटींचा रस्ते निधी पचवल्यानंतर आता 48 कोटींच्या स्वच्छता व पाणी पुरवठा निधीवर कोणाचा डोळा राहणार आणि कोण कोणाचा गेम करणार यावर बीड नगरपालिकेचं भवितव्य अवलंबून आहे. फारुख पटेल, अमर नाईकवाडे आणि विनोद मुळूक यांच्या नेतृत्वाखालील 11 जणांचा हा आक्रमक गट जर खरोखरच विरोधी गटांची हातमिळवणी करण्यात यशस्वी ठरला तर बीड नगरपालिकेत अवघ्या काही दिवसातच अनपेक्षित सत्तांतर घडून आले तरी त्यात नवल वाटायला नको. सध्या तरी बीड पालिकेतील राजकीय नाट्य ऐन भरात आलंय. 48 खोक्यांचा हा वाद बीडच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. या सगळ्या प्रकरणावर तुमची मतं काय आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.